आता बघणार आहोत इतर 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्य शासनानं महिला केंद्रित धोरण आखलं असून त्याची अंमलबजावणी सुरू। महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून 5 योजना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुद्धा त्याचाच एक भाग। नाशिक फाटा खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय। 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान यूजीसी नेट परीक्षेची फेरपरीक्षा होणार। एनटीए कडून वेळापत्रक जाहीर। ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसं आढळली। ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसं आढळल्याने परिसरात खळबळ। पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची पुणे पोलिसांची तयारी। पुणे पोलिसांकडून गेल्या आठवड्यातच कोर्टात आरोपपत्र दाखल। कोकणासाठी सोडण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण बंद। यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्या। तिकीट वेटिंग असलेल्या प्रवाशांना मेल एक्सप्रेस मधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी। प्रवासी सेवा संघाची मागणी। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बर मार्गावर बडाळा रोड ते मानखुर्द असा ब्लॉक असणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद। श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार। टोमॅटोचे दर 120 रुपयांवरून 20 ते 25 रुपये किलोवर आले। बंगळुरूमधील टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण।